एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. तर सकाळची धांदळ जी उडालेली असते आपल्या सगळ्यांच्या घरात, ती म्हणजेच सकाळचा स्वयंपाक काय करायचा. तसंही प्रत्येक लेडीजला हा पडलेला एक कॉमन प्रश्न असतो, सकाळ संध्याकाळला काय करायचं स्वयंपाकामध्ये. आज पुरता तरी माझा हा प्रश्न जो होता तो सॉल्व्ह झालेला आहे, कारण पालक पडलेला आहे, पनीरही होतं. म्हटलं चला पटकन आहे ना पालक पनीरची भाजी बनवूया. रेसिपी तशी खास नाही आहे आणि मी ऑलरेडी बऱ्याच रेसिपी ज्या आहेत त्या दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर मला कमेंट करा, मी त्या चॅनलची लिंक वगैरे जी असेल ती देईल तुम्हाला. एक जोडी पालक मी चांगल्या प्रकारे ना 3 मिनिटापर्यंत उकळून घेतलेला आहे आणि ते ना उकळल्यानंतर काढून घ्यायचं आहे. लगेच त्याला कूल करायचं, म्हणजे थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण यानं त्यात जी आपली प्रोसेस असते ना, म्हणजे ते शिजण्याची ती स्टॉप झाली पाहिजे, तरच जी भाजी वगैरे जी असते ना म्हणजे पालक पनीरची ती थोडी हिरवी होते. आणि आज माझी असं चुकलेलं आहे की मी ना त्यामध्ये हिरवी मिरची घालायची विसरली होती, तर त्यामुळे मला थोडं तिखट मिरची घालूनच ही जी भाजी आहे ती बनवावी लागली. आणि भाजी जी आहे ती अप्रतिम झालेली होती, खूपच म्हणजे थोडी वेगळी होती, कारण यानं मी चटणी घातल्यामुळे तिची टेस्ट जी आहे ती थोडी वेगळी लागत होती. काहीतरी वेगळं ट्राय केलं तर खूप म्हणजे असं वेगळंही वाटतं आणि चवही थोडी बदल झाल्यामुळे आपल्यालाही चांगलं वाटतं, कारण रेग्युलर त्याच भाज्या खाऊन येणे आपण बोरही होऊन जातो. पनीरही छान भाजून घेतलेलं आहे आणि जी पालकची प्युरी केलेली आहे ती घालून घ्यायची. 2 ते 3 मिनिटापर्यंत लो फ्लेमवर होऊ द्यायचं आहे मस्तपैकी. कधी काळी आपल्याला ना अशी गरज पडते की आपल्याला घाई असते, तर त्यावेळेस ना अशा प्रकारे गार्लिक जिंजरची पेस्ट असते ना डीमार्टमध्ये किंवा कोणत्याही शॉपवर मिळून जाते, ती ठेवायला पाहिजे, सो दॅट ना आपण पटकन म्हणजे आपल्याला भाजीमध्ये घालायचं असेल तर घालू शकतो. आणि तसंही ना म्हणजे त्याने चव जी असते ना थोडी वेगळी लागते आणि छान म्हणजे वेगळी चव येते, कारण रेग्युलर जी भाजी खातो ना त्याची चव आणि जर आपण गार्लिक ही जिंजर पेस्ट वापरली ना त्याची चव जी आहे ती थोडी वेगळी लागते. ती प्युरी होते तोवरनं साईडचा ओटा आहे तो क्लीन करायचा होता मला, तोही क्लीन करून घेते पटापट, कारण आहे ना काल हरतालिका पूजा जी आहे म्हणजे गणपती स्थापनाही झाली, तर पूजेचे जे सामान आहे ते सुद्धा इथेच पडलेलं आहे. 2 दिवस घराकडे लक्ष नाही दिलं तर असा पसारा होतोच. मी काय तुमच्याकडेही हे सेमच होत असणार, तुम्ही हे नक्कीच रिलेट करणार. आणि आज ना मला 2 वेळेचा स्वयंपाक जो आहे तो एकाच वेळेस करून घ्यायचा आहे, कारण सोसायटीमध्ये ना खाली प्रोग्राम असतात, म्हणजे आरती असते, आरती झाल्यानंतर लगेच 9 वाजेपासून आहे ना प्रोग्राम सुरू होतात, तर त्यामुळे म्हणजे वेळेवर आहे ना ती खूप जास्त धांदलही उडते आणि या जा आणि परत आहे ना कुठेतरी हळदी कुंकूसाठी बोलवलेलंच असतं, तर त्यामुळे म्हटलं चला आज जे आहे ते 2 वेळेचा स्वयंपाक जो आहे तो एकाच वेळेस करून घ्यावा, कारण भाजी जी आहे ती सकाळची मुलांच्या टिफिनमध्ये केलेली ती सुद्धा पडलेली होती आणि ही पनीरची भाजी थोडी एक्स्ट्राच केली, तर त्यामुळे 2 वेळेस आम्हाला ती पूर्णच जाईल. सो छान अशी भाजी झालेली आहे. आपण वाटलं तर यावेळेस म्हणजे आत्ताच खाऊ शकता, अशी ग्रेव्हीची ठीक असते हॉटेलमध्ये, पण मला आहे ना थोडंसं पाणी यात घालायचं होतं, त्यामुळे थोडंसं गरम पाणी घातलं. गरम पाणी घातल्यामुळे भाजी जी आहे ती पटकनही होऊन जाते आणि त्याला वेळही थोडा कमीच लागतो. सो आपणही अशा प्रकारे ट्राय करू शकता, जेव्हा केव्हा आपल्याला थोडी घाई असेल किंवा आपल्या गर्दीच्या वेळेस आहे ना आपण गरम पाणी घातल्यामुळे भाजी जी आहे ती पटकन होते. कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चवही छानच येते. आणि कोणत्याही मसाली भाजीमध्ये ना 1 चम्मच तूप टाकल्यामुळे भाजीची चव जी आहे ती नेक्स्ट लेवलला जाते. म्हणजे आमच्याकडे हॉटेल आहे, तर मला माहिती आहे की हॉटेलमध्ये कशी भाजी बनवली जाते, तर त्यामुळे आपण नक्की जी मसाली भाजी बनवताना त्यामध्ये 1 चम्मच तूप तरी टाकायला पाहिजे. भाजी चपाती झालेली आहे आणि ही सकाळी कोरडी भाजी बनवली होती मुलांच्या टिफिनमध्ये, छान झाली होती ही सुद्धा. आणि आत्ता जो आहे तुम्हाला पीठ दळायला म्हणजे टाकायचं होतं, तर त्यामुळे हा पसारा काढलेला आहे खूप जास्त, म्हणजे ना काय म्हणतो आपण ज्वारी बाजरी गहू सगळं ना गॅलरीमध्ये पडलेला आहे, तो सुद्धा मला आवरून घ्यायचा होता. आणि असं काहीसं जे आहे ते म्हणजे दुपारच्या वेळेस ना वातावरण झालेलं आहे. हा जो व्ह्यू आपण बघताय तो माझ्या किचनमधून दिसतो आणि दुपारच्या वेळेस गेलो होतो आम्ही हळदी कुंकूला सगळ्या लेडीज मिळून. खूप छान असा बाप्पा बसवला होता माझ्या मैत्रिणीकडे आणि त्याचं डेकोरेशनही खूपच सुंदर होतं. संध्याकाळच्या वेळेस ना आमच्या सोसायटीमध्ये अशा प्रकारे आरती वगैरे जी असते ती केली जाते. आज दुसरा दिवस आहे आणि पाऊस भरपूर सुरू होता. सकाळ संध्याकाळला 2-3 फॅमिली मिळून अशा प्रकारे पूर्ण सोसायटीमध्ये आरती सगळ्यांनाच दिली जाते. जेवण वगैरे केल्यानंतर खाली आलो. लिंबू चमचा आणि संगीत खुर्चीचा जो प्रोग्राम होता तो सुरू होता. असेच 10 दिवस इतके उत्साहात आणि कधी निघून जातात कळत सुद्धा नाही. अशाच प्रकारे मुलांचे झाले, मुलांच्या नंतर आमचे झाले. आणि आय होप आजचा आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.